वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अश्विनी माकडे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे रेडियंट अकॅडमीच्या या चॅनलवरती. सो 20 ऑगस्टपासून एक ॲडव्हान्स बॅच सुरू झालेली आहे. ठीक आहे, ज्यांना पण मेन्स लेवलचे क्वेश्चन्स याच्यामध्ये जर आपल्याला मेन्स लेवलची प्रॅक्टिस करायची आहे तर या बॅचसाठी तुम्ही जॉईन करू शकता. ओके, तर आज आपण मेन्सुरेशनचा सेकंड पार्ट घेऊ. फर्स्ट पार्ट मेन्सुरेशनचा आपला झालेला आहे. सो सेकंड पार्टमध्ये आपण मेन्सुरेशनचे काही क्वेश्चन्स घेऊ. सो फर्स्ट, फाइंड द एरिया ऑफ सर्कल इन्स्क्राइब इन अ रेक्टँगल. आता बघा, एक रेक्टँगल आहे. त्या रेक्टँगल मध्ये सर्कल आहे. आपल्याला या सर्कलचा एरिया काढायचा आहे. तर सर्कलचा एरियासाठी आपल्याला लागतो रेडियस, राईट. तर मग हॅविंग एरिया 224 सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपल्याला या रेक्टँगलचा एरिया दिलेला आहे. रेक्टँगलचा एरिया काय असतो? L इंटू बी इक्वल्स टू 224. मग आपल्याला एक लॉंग साइड दिलेली आहे म्हणजे 6. मग बी किती येणार? बी येणार 14. मग ही व्हॅल्यू जर 16 असेल तर ही 14. L 16 आहे तर विड्थ किती आहे याची? 14. हे 14 आहे तर या सर्कलचा पण हाफ जर केला आपण 14 म्हणजे हा डायमीटर आहे, त्याचा हाफ म्हणजे काय असतो? रेडियस. मग आता आपल्याला डायरेक्टली रेडियस मिळालेला आहे, त्याचा एरिया काढा. पाय आर स्क्वेअर 22/7 इंटू आर स्क्वेअर म्हणजे 7 इंटू 7. 7 7 गेट कॅन्सल. 2 इंटू 7 दॅट 154 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द डिफरन्स बिटवीन द एरिया ऑफ सर्कल हॅव्हिंग रेडियस. आता आपल्याला डिफरन्स बिटवीन एरिया ऑफ सर्कल हॅव्हिंग रेडियस. आता आपल्याला दोन सर्कल आहे, त्या दोन्ही सर्कलचा आपल्याला एरियाचा डिफरन्स काढायचा आहे. तर मला सांगा, त्याच्या एरियामध्ये तर पायची व्हॅल्यू सेमच असते, चेंज काय असतात? रेडियस. सो पाय आर स्क्वेअर 1 मायनस पाय आर स्क्वेअर 2. पाय आपण कॉमन घेऊ आणि पायची व्हॅल्यू 22/7, राईट. सो पहिल्या याचा रेडियस आहे 12 स्क्वेअर इज मायनस दुसऱ्या याचा आहे 5 स्क्वेअर इज 20. ठीक आहे. मग आता आपल्याला करायचं आहे 144 मधून 25 काय करू आपण? मायनस. तर काय येणार? 119 इंटू 22/7. 7 1 जा 7, 17 2 जा 374 म्हणजेच फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट, a square shaped garden is maximum area is developed inside a circular plot. आता एक सर्क्युलर प्लॉट आहे, त्याच्यामध्ये एक स्क्वेअर शेपचा गार्डन आहे. त्यानंतर त्याचा सर्कम्फरन्स दिलेला आहे. सर्कम्फरन्स म्हणजे 2πr. ही व्हॅल्यू किती आहे? 88. तो 2 इंटू 22/7 इंटू आर. हे 44 1 जा 2 जा, तो आर किती आलं? 14. आरची व्हॅल्यू 14 आली. ठीक आहे.
मग आता आपल्याला त्यांनी काय विचारलंय, फाइंड द एरिया ऑफ गार्डन. एरिया ऑफ गार्डन म्हणजे एरिया ऑफ स्क्वेअर. एरिया ऑफ स्क्वेअर म्हणजेच साईड स्क्वेअर, म्हणजे आपल्याला याची साईड काढावं लागेल, बरोबर. मग साईड काढण्यासाठी या सर्कलला मी जर हाफ केलं तर याचा आपल्याला डायमीटर मिळेल. आता डायमीटर, रेडियस तर आपल्याला 14 आहे, म्हणजे डायमीटर काय आहे. त्यानंतर याचा आपल्याला जर साईड काढायची असेल तर डायगोनलचा एक फॉर्म्युला आहे, डायगोनल साईड इक्वल्स टू साईड. ठीक आहे. मग डायगोनलची व्हॅल्यू किती आहे, 20 इक्वल्स टू √2 इंटू साईड. तो 28 अपॉन √2, याला ॲज इट इज हे साईड मिळून जाते. आणि साईडचा स्क्वेअर म्हणजे 28चा स्क्वेअर येतो 784 अपॉन 2चा स्क्वेअर म्हणजे 2 गायब होऊन जाणार, म्हणजे साईड किती मिळणार आपल्याला, साईडचा स्क्वेअर 392. ठीक आहे, 392 मीटर स्क्वेअर. नेक्स्ट, circumference of a circle is half the perimeter of the rectangle. आता काय म्हटलंय आपल्याला, circumference of a circle हे हाफ आहे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कलचा फॉर्म्युला काय आहे, 2πr. हे हाफ आहे पेरिमीटर ऑफ सर्कल, सॉरी पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आहे, 2 इंटू L प्लस B. राईट. त्यानंतर गिवन काय आपल्याला, लेंथ दिलेली आहे 78. लेंथच्या जागेवर आपण 78 प्लस हा 2 काय झाला, कॅन्सल. 2 इंटू 22 अपॉन 2r. ठीक आहे. त्यानंतर एरिया ऑफ सर्कल दिलेला आहे. एरिया ऑफ सर्कल किती आहे, 1386. तर एरिया ऑफ सर्कल वरून आपल्याला रेडियसची व्हॅल्यू मिळेल, जी आपल्याला इथे पुट करावं लागेल, बरोबर. मग एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय आहे, πr स्क्वेअर म्हणजे 1386. 22 अपॉन 7 इंटू r स्क्वेअर इक्वल्स टू 138. 22 ने याला डिवाइड करा. 22 जा आणि 3 जा, राईट. मग r स्क्वेअर इक्वल्स टू स्क्वेअर निघाला, इकडे काय लागेल, r ची व्हॅल्यू किती आहे, 21. ही 21 व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करा. मग 7 1 जा 3 2 जा 6. 22 इंटू 6 दॅट इज, याच्यामधून मायनस काय करायचं आपल्याला, ते आपल्याला काय मिळेल, b. मग आपल्याला याच्यावरून फाइंड द एरिया ऑफ रेक्टँगल. ठीक आहे. मग एरिया ऑफ रेक्टँगल, मग b ची व्हॅल्यू काय येणार, 3. चला मग L इंटू बी काढायचा आहे. L किती आहे दिलेला, 78. b किती आहे, 50. 8 4 जा 32. लास्ट मध्ये 2 येणारा ऑप्शन बघा, सेकंड ऑप्शन, म्हणजेच आन्सर काय येणार, सेकंड. नेक्स्ट, the side of a square is 2 centimeter less than the length of the rectangle and breadth of the rectangle is 5 centimeter less than the side of the square. आता पहा, एक स्क्वेअर आहे आणि दुसरा रेक्टँगल आहे. मग त्यांनी काय म्हटलंय, साइड ऑफ अ स्क्वेअर
स्क्वेअरची साईड 2 सेंटीमीटरनी काय आहे कमी, कशापेक्षा, द लेंथ ऑफ द रेक्टेंगल. सपोज द लेंथ ऑफ द रेक्टेंगल आहे एक्स, तर हा काय येणार एक्स. ठीक आहे. अँड ब्रीथ ऑफ रेक्टेंगल इज 5 सेंटीमीटर लेस देन द साइड ऑफ स्क्वेअर. आता हे विड्थ आहे रेक्टेंगलची, हे स्क्वेअरच्या साईडपेक्षा किती लेस आहे, 5 नी लेस आहे एक्स विड्थ. मग आपल्याला काढायचं आहे एरिया ऑफ स्क्वेअर इज. आता आपल्याला एरिया ऑफ स्क्वेअर दिलेला आहे, काढायचा काय आहे एरिया ऑफ रेक्टेंगल, राईट. मग आता एरिया ऑफ स्क्वेअर काय आहे, साइड स्क्वेअर म्हणजेच किती 3 to 4, म्हणजे साइड किती आली, साइड 18 आहे, म्हणजेच ही व्हॅल्यू 18 आहे. ठीक आहे. ही व्हॅल्यू साइड 18 आहे, म्हणजे याची लेंथ याच्यापेक्षा 2 नी लेस होती, म्हणजे याच्यापेक्षा 2 मोर आहे. म्हणजे मग याची जे विड्थ आहे हे 5 नी लेस होती, म्हणजेच किती आहे. मग आपल्याला काय काढायचं आहे एरिया ऑफ रेक्टेंगल 30 to 20. एरिया ऑफ रेक्टेंगलचा फॉर्म्युला काय L into B, म्हणजे 13 to the 260 the right answer. Next, the diameter of a wheel is 42. How many revolution will be made by the wheel is covering a distance of 4092. आता सपोज एक ग्राउंड आहे असं सर्कल शेप. ठीक आहे. रोज एक मॅन त्या ग्राउंडचे राउंड मारतो वॉकिंग मध्ये. ठीक आहे. त्यांनी वॉक करता करता किती डिस्टन्स कव्हर केलं 4092. पण एक दुसरा व्यक्ती आहे, त्या दुसऱ्या व्यक्तीने त्याला विचारलं की तू किती राउंड कव्हर करतो, तेवढ्या डिस्टन्स मध्ये किती राउंड कव्हर करशील. तर मग एक राउंड जे काही येणार म्हणजे सर्कम्फरन्स, त्या सर्कम्फरन्सनी टोटल डिस्टन्सला डिवाइड केलं तर आपल्याला नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन मिळून जाणार. तर आता सर्कम्फरन्ससाठी आता इथे द डायमीटर ऑफ द व्हील इज, डायमीटर दिला, सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय 2πr. ठीक आहे ना. मग 2 into 22/7 इंटू हे किती आहे 42, त्याचा हाफ म्हणजे 21. 7 1 जा 2 जा 6 म्हणजेच 130. 132 नी याला काय करू आपण डिवाइड. पण हे सेंटीमीटर मध्ये आहे, हे मीटर मध्ये आहे, तर याला सेंटीमीटर मध्ये आपण कन्वर्ट करू, म्हणजे 2 0 लावून देऊ. ठीक आहे. मग 132 नी 4092 ला डिवाइड करू. करा याला डिवाइड. मग यालाच डिवाइड करा, ते 2 0 राहू द्या कारण ऑप्शन मध्ये 2 0 आहे. 132 ला 3 नी जाणार, पंजा, आन्सर किती येणार म्हणजे 3100. थर्ड ऑप्शन. नेक्स्ट, फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल हुज साइड्स आर गिवन. एरिया ऑफ ट्रायंगल काढायचा आहे ज्याची साइड्स गिवन आहे. तर आपण चेक करू, पेरिमीटर तर दिलेला आहे ना, पेरिमीटर म्हणजे सम. तर एरिया काढण्यासाठी हा कोणता ट्रायंगल आहे, 5 स्क्वेअर इज 25, 3 स्क्वेअर इज 9, 4 चा 6, LHS RHS म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आपण याच्यामध्ये पुट करू शकतो. मग रेशो काय आहे ट्रायंगलचा, x x x, सम ऑफ ऑल साइड दॅट इज 12x इक्वल्स टू 48, so x इक्वल्स टू 4. x ची व्हॅल्यू 4 आली,
4 3 जा 4 4 जा 4 5 जा 20. त्याला साइड्स मिळाल्या. एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजेच हाफ इंटू बेस इंटू हाईट. तर हायपोटेनियस तर नाहीच पाहिजे आपल्याला. 1 जा 8 जा 12 8 जा 96 means second option. Next, find the area of triangle. Perimeter is given and difference between its length and breadth is 9 meter. आता बघा, एरिया काढायचा आहे रेक्टँगलचा ज्याचा पेरिमीटर दिलेला आहे. पेरिमीटर म्हणजे 2 इंटू एल प्लस बी. किती आहे 118. ठीक आहे. याला 2 ने डिवाइड करू आपण. 5 जा 9 जा म्हणजे एल आणि बी ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 50. राईट. त्यानंतर त्या दोन्ही पण एल आणि बी चा डिफरन्स दिलेला आहे. किती आहे 9. मग याला लिनियर इक्वेशननी आपण सॉल्व करू शकतो. ठीक. कॅन्सल होणार. ट्वाइस एल इक्वल्स टू एट. देयरफॉर एल इक्वल्स टू, मग एल जर 34 आहे तर बी किती येणार मग. येस 25. तर बी किती येणार 25. आपल्याला काढायचं काय आहे एरिया. एरिया म्हणजेच 25 एल इंटू बी. 25 4 जा 100. 10 इज कॅरी. 25 3 जा 75 म्हणजेच 850 इज दी राईट आन्सर. नेक्स्ट, find the cost of flooring a square floor having perimeter. हा क्वेश्चन आपण एक केलेला आहे. and the length of the rectangle 2 cm more than its. हे दोन्हीही क्वेश्चन तुम्ही होमवर्क घ्या आणि प्लीज मला कमेंट बॉक्स मध्ये सेंड करा. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट क्लास मध्ये. थँक यू.